नमस्कार. ब्रेक नंतर तुमचं आजचा सवालमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या चर्चेची. बघा आपल्या पडद्यावर काय प्रश्न आहे. फळं भाजीपाला थेट विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे का? हा निर्णय तत्वतः घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने 2 दिवसांपूर्वी. अजून त्याला अंतिम मंजुरी मिळायची आहे, पण प्रतिक्रिया यायला लागल्यात. APMC मार्केटमध्ये न ठेवता शेतकरी फळं भाजीपाला थेट विकू शकतात असं सरकारने ठरवलं आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल असा दावा सरकारचा आहे. या दाव्यात कितपत तथ्य आहे हे शोधण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत आहेत अशोक खांडे. अशोक खांडे यांना सगळा महाराष्ट्र एक कलाकार म्हणून ओळखतो. लोकप्रिय कलाकार आहेत ते. पण इथे ते जे आलेले आहेत ते व्यापारी म्हणून आलेले आहेत. ते मोठे व्यापारी आहेत APMC मधले. तुमचं स्वागत अशोक खांडे. आज वेगळ्या भूमिकेत तुम्ही आहात आणि गेले अनेक दिवस APMCच्या प्रश्नावर तुम्ही या भूमिकेत दिसताय. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट सतीश बोरुळकर. सतीश बोरुळकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे. आपल्यासोबत आहेत चांदूर बाजार समितीचे संचालक शिरीष कोतवाल. आपल्यासोबत आहेत कृषीतज्ञ शरद निंबाळकर सुद्धा. मी चर्चेला सुरुवात करतोय कारण सरकारचा जो हा निर्णय आहे तो वादग्रस्त झालेला आहे. अशोक खांडे तुमच्यापासूनच सुरुवात करतोय. सरकारचा निर्णय आहे, फळं आणि भाजीपाला शेतकरी थेट मार्केटमध्ये नेऊन विकू शकतात, यामध्ये ग्राहक आणि शेतकऱ्यांचा फायदा आहे असा दावा मंत्र्यांनी केलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे? या बाबतीमध्ये सरकारने 6 महिन्यापूर्वी एक अभ्यास गट नेमलेला होता आणि त्या अभ्यास गटाचा मी सदस्य होतो. आणि या व्यापाराचा गेली 35 वर्षाचा माझा प्रॅक्टिकल अनुभव आणि गेल्या 4 पिढ्यांचा आमचा हा व्यवसाय असल्यामुळे फळे भाजीपाला आणि कांदा बटाटा ह्या अतिशीघ्र नाशिवंत मालाच्या बाबतीमध्ये नेमकं काय धोरण असावं, नेमकं APMCमध्ये तो माल विकला तर त्याला अधिक फायदा होईल का, की तो बाहेर विकल्यावर ते अधिक फायदा होईल, APMCमध्येच माल का विकायचा, अशा अनेक प्रश्नांचा उहापोह झाल्यानंतर आम्ही त्याला तत्वतः अशी मान्यता दिली की जर शेतकऱ्यांना, कारण शेतकरी हा त्या मालाचा मालक आहे, त्यामुळे त्याला जर समजा APMCमध्ये माल पाठवायचा नसेल आणि त्याला जर APMCमध्ये सुविधा सोयी आणि पैशाची हमी आणि सेवा मिळत नसेल तर त्याची मनोभूमिका जी तयार होते की मला बाहेर पाठवलं तर जास्त मिळेल, ही स्वाभाविक मनोभूमिका आहे. कारण आत्ताच्या जमान्यामध्ये प्रत्येकालाच त्याच्या जे काही श्रम आहेत त्याचे जास्तीत जास्त फळ मिळावं अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ज्या वेळेला महागाई होते त्या वेळेला मध्यस्थ, दलाल, आडते म्हणजे आम्ही हे जबाबदार आहोत अशा प्रकारची कुठेतरी एक बोट आमच्याकडे दाखवलं जातं. परंतु या बाबतीमध्ये शासन, प्रशासन आणि जनता ह्या सगळ्यांच्या मिळून जर जबाबदारी लक्षात घेतली तर त्यामध्ये प्रत्येक ग्राहकाला कमीत कमी भावामध्ये माल हवा असतो आणि प्रत्येक शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव हवा असतो. आणि त्याच्यामध्ये मला मध्ये कोणीतरी विचारलं की आडत्या म्हणजे अडवणारा का, तर मी म्हटलं नाही, आडत्या म्हणजे अडवणारा हे बरोबर आहे, पण शेतकऱ्यांच्यावरची जी काही संकट असतील ती अडवणारा. म्हणजे उदाहरणार्थ आज तुम्ही आमची मुलाखत घेतात, तुम्ही मध्ये असल्याशिवाय आमच्याशी सुसंवाद होऊ शकणार नाही. वेगवेगळ्या विचारांची, वेगवेगळ्या इंटरेस्टची माणसं तुम्ही एकत्र आणून त्यांच्यातून काहीतरी विचारमंथन करतात. त्याप्रमाणे आम्ही एक बाजू म्हणते की आम्हाला जास्त भाव पाहिजे, एक बाजू म्हणते की आम्हाला कमीत कमी भावात माल मिळाला पाहिजे. मग तो योग्य भाव काय असावा, त्याचे पैसे कसे मिळतील, त्याचं वजनमाप कसं होईल, यासाठी आणि ह्या आडत्यांच्या व्यवसायामध्ये सुरुवातीला काही वाईट प्रवृत्ती होत्या. त्यामुळे 1963 साली APMCचा कायदा तयार झाला आणि तो आपल्याकडे मुंबईमध्ये 84 साली इम्प्लिमेंट झाला. माझं एवढंच म्हणणं आहे आता की नियंत्रणमुक्त केल्यामुळे, जर शेतकऱ्याला असं वाटत असेल की नियंत्रणमुक्त केल्यामुळे आमचा फायदा होतोय तर त्याला आमच्या कुठच्याही व्यापाऱ्यांचा विरोध नाही. किंबहुना आत्ता APMCच्या कायद्यामध्ये स्वतः निखिलजी मी तुमच्या निदर्शनास आणू देऊ इच्छितो की प्रचलित जो आता कायदा आहे सध्या त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्याला स्वतःचा माल कुठेही विकण्याचे 6(1) मध्ये. मग तुमचा विरोध काय आहे? आमचा विरोध नाहीच आहे. नाही, पण सगळे व्यापारी जे म्हणतायत की यामुळे नुकसान होणार आहे, माथाडी कामगारांचं नुकसान होणार आहे. आम्ही तुम्हाला जे सांगतोय ते संभाव्य नुकसान तुमचं होणार आहे, पण तुम्ही ग्राहकांचं आणि शेतकऱ्यांचं कसं नुकसान होणार आहे? त्याच्यावर नियंत्रण नाही कोणाचं. आज तुम्ही समजा या व्यापारात उतरले, तुम्ही यांच्या शेतावरनं 5 रुपये किलोने कांदे आणले आणि इकडे 10 रुपयाने विकले, तुमच्यावर काहीच नियंत्रण नाही आहे. नंबर 1 म्हणजे नियंत्रण, तो जो कांद्याचा दर आहे, भाव आहे, तो कंट्रोल होऊ शकत नाही. कांद्याचा भाव ठरवणार कोण? शेतातून माल यांच्या शेतावर समजा आम्ही शेतकरी आहे पण शेतकरी ठरवेल ना. हो, शेतकरी ठरवेल, पण कसा ठरवेल?
तो त्याला जे परवडतं त्यांनी विकेल, 100% ग्राहकाला घ्यायचं तर ग्राहक घेईल विकत. 100% हे सगळे युक्तिवाद तुमचे मान्य करून त्याच्यावर अनेक चर्चा होऊन हा व्यापार नियंत्रण मुक्त व्हायला आमचा एकाही पैशाचा विरोध नाही, किंबहुना आमचा पाठिंबा आहे, संपूर्ण पाठिंबा आहे. पण मग तुमचं गेले काही दिवस मी सगळ्या वर्तमानपत्रामध्ये टीव्ही चॅनलवर बघतोय की व्यापारी आणि माथाडी कामगार यांचा विरोध आहे. याचं कारण काय आहे? नाही, व्यापारी आणि माथाडी कामगारांचा विरोध असा आहे की 1996 साली मुंबईमध्ये कंजेशन होतं म्हणून डिकंजेशन करण्यासाठी तुम्ही सगळ्या आमच्या मराठी व्यापाऱ्यांना, माथाड्यांना, अशा 50,000 लोकांना 1996 साली गर्दी होते वाहतुकीची म्हणून तुम्ही आम्हाला बाहेर काढलं, मुंबईतून नव्या मुंबईत नेलं. बरं, नव्या मुंबईत नेलं त्यावेळी आम्ही प्रखर विरोध केला, आम्हाला नव्या मुंबईत जायचं नाही म्हटलं, आम्हाला त्यावेळी ऑर्डिनन्स काढला, आम्ही त्यालाही दाद दिली नाही, आम्ही प्रखर आंदोलन केलं. मग ते म्हणाले की नाही नाही तुम्ही इकडे जा, आम्ही इकडे दुसऱ्या कोणाला व्यापार करू देणार नाही. एकमेव मध्यवर्ती मार्केट MMRDAच्या क्षेत्रामध्ये फक्त नवी मुंबई येथे असेल असा करार लेखी शासनाने आमच्याबरोबर केला, लेखी करार, आणि म्हणून आम्ही नव्या मुंबईला गेलो. आज हा व्यापार मुक्त केल्यामुळे आमच्यावरती परिणाम होणार आहे. आज जवळजवळ ती संख्या 1 लाखाच्या घरामध्ये आहे. नव्या मुंबईत काय तुमच्या सगळ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार. उत्पन्नावरती नाही, जीवनावरतीच परिणाम होणार. उत्पन्नावर झाला म्हणून जीवनावरती. त्यामुळे आम्ही विरोध केला, परंतु आम्ही त्याला विरोध केला. त्याच्यामध्ये एक बाजू कामगारांची आहे, ती सर्वात महत्त्वाची आहे, माथाडी कामगारांची. शेतकरी शेतातून माल पिकवतो, आम्ही विकतो आणि गिराईक खातं. याच्यामध्ये तो माल जोपर्यंत त्या माथाड्याच्या डोक्यावरनं जात नाही तोपर्यंत तो कुठेही पोहोचू शकणार नाही. कितीही शेतकऱ्यांनी माल पिकवला तरी तो कोणाच तरी डोक्यावरनं, म्हणजे माथाडी कामगारांचं नुकसान होणार. व्यापाऱ्यांबरोबर माथाडी कामगारांचं नुकसान. आमचं नुकसान होणार आहे. पण आमचं नुकसान होतंय म्हटल्यानंतर, परंतु आमचं किती नुकसान होतं याच्यापेक्षा शेतकऱ्यांना स्वतःच्या मालाबद्दल काय वाटतंय ह्या बाबतीमध्ये आम्ही आग्रही आहोत आणि त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा, कारण मालाचे धनी ते आहेत. आज आमचे पण तुमचा सरकारी निर्णयाला विरोध आहे. सरकारी निर्णयाला काय विरोध आहे ते सांगतो. सरकारी निर्णयाला नियमनमुक्त करण्याला आमचा विरोध नाही. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही जे देशोधडीला लागलो आहोत तिकडे ऑलरेडी, आमची काळजी घ्या, आमची आणि माथाडी कामगारांची. कोणाचा तरी फायदा होतो, कोणाचं तरी नुकसान करू नका. आमची मागणी सरळ, सोपी, साधी, सुटसुटीत आणि स्वस्त आहे. ती म्हणजे यांनी काय केलं आहे, याच्यामध्ये क्लुप्ती अशी आहे की बाजार समितीच्या आवारामध्ये नियंत्रण आहे आणि बाजार समितीच्या आवारात विकला तर नियंत्रण आहे आणि बाहेर नाही कुठे. मग आम्हाला का लंगडं करता? आम्ही 4 पिढ्या जर हा व्यापार करतोय तर आम्हाला सेस भरायचा आहे. आम्हाला बाजार समितीचे सगळे नियम लागू आहेत. आम्हाला सगळं गिरायकाकडून तुम्ही कमिशन घ्या म्हणता, शेतकऱ्यांकडून घेऊ नका. आता गिरायकाकडे जर आम्ही कमिशन मागितलं तर गिरायक आमच्याकडे येईल की बाहेर जाईल? बरं, बाहेर हा कुठचाच नियम नाही. आमचा आक्रोश हा तो आहे की ठीक आहे, सविस्तरपणे तुम्ही सांगितलेलं आहे. ॲडव्होकेट सतीश बोरिलकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुम्ही कार्याध्यक्ष आहात. मला सांगा, तुमच्या शेतकरी संघटनेने या सरकारी निर्णयाला जोरदार पाठिंबा दिलाय. किंबहुना मला जर आठवत आहे त्याप्रमाणे तुमचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत सदाभाऊ खोत, हे पहिल्यापासून हा निर्णय सरकारने घ्यावा म्हणून आग्रही होते. हे जे म्हणतात यांचा विरोध आहे, व्यापाऱ्यांचा विरोध आहे, माथाडी कामगारांचा विरोध आहे. तुमचं काय म्हणणं आहे? निखिलजी, आम्ही माल पिकवतो. आम्ही माल पिकवल्यानंतर आमची पोटं आणि आमच्या बायका मुलांची पोटं भरण्याकरता माल पिकवतो. आता हे बोजा तोलाईदार, राजकारणी, APMCचे गबरगठ्ठ संचालक ह्यांच्या खेळाकरता आम्ही पिकवत नाही. आणि ते जर का माझ्या मालातून पैसे काढून ह्यांचे जर का चोचले पुरवायचे असतील तर शेतकऱ्यांचा विरोध आहे. हे तुमचं असं म्हणणं आहे, तुमच्या मालातून पैसे कापले जातात आणि व्यापारी आणि माथाडी कामगारांची भर केली जाते. आज मी कुणाकरता कष्ट? तुम्हाला व्यापारी मध्ये नकोय? 4,000 कोटी सेस आणि आडत शेतकऱ्यांकडनं गोळा केली जाते. ह्याला जबाबदार 4,000 कोटी वर्षाला. हा व्यापार जो आहे, ही 4,000 कोटी तुम्ही माझ्या मालातनं काढताय आणि कुणाची धन करताय? राजकारणाचे अड्डे झालेत APMC. संघटित कामगार त्यांना धमक्या देत आहेत, व्यापारी संघटित आहेत, धमक्या देत आहेत. मग शेतकरी काय आहे? बेहाल. आज आपण उदाहरण बघितलं. तुमचं असं म्हणणं, व्यापारी आणि माथाडी कामगार मिळून शेतकऱ्याचं शोषण करतात. ठीक आहे, आपण शशिकांत शिंदेना या चर्चेमध्ये आणूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत आणि तिथे माथाडी कामगारांचा व्यवहार जो चालतो त्याचाही त्यांनी पुढारी पण केलेला आहे, त्याचाही त्यांना खूप वर्षापासून अभ्यास आहे. शशिकांत शिंदे, इथे जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आहेत बोरुलकर, ते जे म्हणतायत तुम्ही ऐकलेलं आहे, शेतकऱ्याचं शोषण करतायत माथाडी कामगार आणि व्यापारी. तुमचं काय उत्तर आहे याला?
नाही, निखिल जे थोडंसं मगाशी अशोक हांडेंनी सांगितलं, हा जो कायदा केला आता परवाच्या दिवशी तत्वता मान्यता कॅबिनेटने केलेला आहे. माझा प्रश्न असा होता की हा कायदा शेतकऱ्यांच्या सूटसाठी केलेला आहे असं जाहीर केलं आहे. शेतकऱ्यांसाठी हा कायदा केला अशा प्रकारचा जाहीर केलेला आहे. माझा प्रश्न आपल्या माध्यमातून एवढाच आहे की हा कायदा खरोखर शेतकऱ्यांसाठी केला असेल तर शासनाने स्पष्ट सांगावं की हा कायदा फक्त शेतकऱ्यांसाठीच लागू असेल. आपल्याला ह्याच्यातली केम सांगतो मी. आपण जर बघितलं तर हा कायदा मागे गेल्या 2-2.5 वर्षापासून करायला सुरुवात केली होती. अनेक राज्यांनी हा ॲक्ट स्वीकारला. महाराष्ट्रामध्ये तो विलंब झाला कारण आपल्या सगळ्या सिस्टीम जी आहे त्या सिस्टीमची पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय करता येत नाही याचा अनुभव घेतलेला अनेक कमिट्या झाल्या. अशोक हांडे मला तशी 6 महिन्यापूर्वी पण कमिट्या झाली. या सर्व गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर काल जो निर्णय घेतलेला आहे तत्वता मान्यतेचा आणि त्याला सब कमिटी केली आहे की याची अडचणी काय आणि अडथळे काय याचा अभ्यास करण्यासाठी परत 8 मंत्र्यांची सब कमिटी केलेली आहे. माझा प्रश्न असा आहे की या माध्यमातून मल्टी ज्या कंपन्या आहेत, नॅशनलाइज कंपन्या ज्या आहेत आणि ऑनलाईन कंपन्या आहेत, यांचं धोरण सध्या केंद्राचं धोरण आपल्याला माहिती आहे. मोठमोठ्या कंपन्यांना या ठिकाणी आंदोलन द्यायचं. ह्या ठोक व्यवसायामध्ये अनेक कंपन्या गेल्या अनेक वर्षापासून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. आज या महाराष्ट्राची, मुंबईची किंवा बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळत होता. कारण तिथे एक नियंत्रण होतं, हमीभाव होता किंवा शेतकऱ्यांचे पैसे वसूल करण्याची प्रवृत्ती. ठीक आहे, आता मगाशी ते म्हणाले शेतकरी संघटनेवाले, शेतकऱ्यांच्या विक्रीला आमचं कधी विरोध नाही. आता कुठली प्रक्रिया, आज जवळजवळ 70% व्यवसाय आता शेतकरी बांधावर करतो. सिस्टीम बदललेली आहे आणि या ठिकाणी स्वतः व्यापारी किंवा काही लोक जाऊन तिथे कंपन्या जातील आणि माल खरेदी करतील आणि तो शेतकरी तिथेच विकतो किंवा तो ड्रायव्हरच्या बरोबर ट्रान्सपोर्ट बरोबर माल पाठवतो आणि त्याची काटापट्टी वगैरे त्या व्यापाऱ्यांशी संगनमत करून त्या ठिकाणी त्याला मिळते. काही त्या त्रुटी असतील त्याला दुरुस्त करायला पाहिजे. माथाडी कामगार यांनी काम केलं, लोडिंग अनलोडिंग केले आणि हे केलं म्हणून ते लुटतात असं प्रश्न नाही आहे. उद्या ह्यामधून कुठेही माल गेला तर तिथं लोडिंग अनलोडिंग होणार, तिथे पैसे कापले जाणार आहे. आता मुद्दा असा आहे निखिलजी, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एका प्रक्रियेसाठी हे अजून सरकारकडून कोणी हे स्पष्टीकरण केलेलं नाही आहे. मी त्या दिवशी मीटिंगमध्ये दादांकडे हेच विचारलं होतं, चंद्रकांत दादांकडे, दादा आपण सांगावं की हा कायदा शेतकऱ्यांसाठी करणार असेल तर शेतकऱ्यांचा जाहीर करणार नसेल तर हा बाजार सर्वांनासाठी खुला होणार आहे, अशा प्रकारची तर तुम्ही निर्णय जाहीर करा. म्हणून या संदर्भामध्ये माझं आत्तासुद्धा म्हणणं असं आहे की मगाशी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कोणी लुटत नाही. ठीक आहे, बाजारभावाच्या बाबतीमध्ये निर्णय मग सरकारला एवढं खरोखर शेतकऱ्यांचं वाटतं, जसं शेतकरी संघटनेला वाटतं तसं त्यांनी त्यामध्ये हमीभावाला जोर द्यायला पाहिजे नव्हता. हमीभावाबद्दल कोण बोलत नाही, फक्त बरं मला ठीक आहे केला हा कायदा, पर्यायी व्यवस्था काय केली? शेतकऱ्यांनी माल कुठं विकावा याला अधिकार दिल्यानंतर, उदाहरणार्थ मी सांगतो, आपल्याला माहिती आहे मुंबई शहरातलं घेऊया. या मुंबई शहरामध्ये रस्त्यावर बसणारे फेरीवाले, या मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या बाजारपेठेत बसणारे त्या ठिकाणी विक्रेते, यांना शेतकरी डायरेक्ट येऊन माल कसा विकणार? त्याला खरोखर भाव तिथं तो शेतकऱ्याला तो भाव जो खरेदी करणार आहे तो किरकोळ व्यापारी असतो, तो कशा पद्धतीने भाव देणार किंवा त्या शेतकऱ्याने माल आणल्यानंतर तो कसा विकायचा याचं यंत्रणा ना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सांगताय ना सरकार सांगताय. याचं उत्तर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत हा कायदा फक्त केलेल्याचं समाधान आणि या कायद्याच्या बाबतीमध्ये करत असताना त्याच्या अनेक बेकायदेशीर कामांना प्रोत्साहित करायचं. अशोक हांडे म्हणाल्याप्रमाणे एक सिस्टीम आपण बदलायला जातो, त्या सिस्टीममध्ये असलेला व्यापारी, त्या सिस्टीम असलेल्या सर्वांना तुम्ही नियमाच्या जोखडात बांधताय, त्यांना सांगताय तुम्ही स्पर्धा करा. मग सगळं नियमन महाराष्ट्रातलं उठवा ना. बाजार समितीचं समोर नियम महाराष्ट्रातून उठवण्याचं धाडस सरकार दाखवणार का? सगळं मुक्त करा, सर्वांना स्पर्धा करून द्या. परंतु एका बाजूला तुम्ही नियम करताय आणि दुसऱ्या बाजूला जे काल येणार आहेत त्यांना तुम्ही सांगताय की तुम्ही मोकळ्यात बाजार करायला. शेतकऱ्यांच्या नावाचा उगीच उपयोग करू नका. शेतकऱ्यांनी उद्यासुद्धा कुठेही माल विकावा, कोणाचा माथाडीचा ना व्यापाऱ्यांचा कोणाचाही विरोध नाही हे मी ठामपणाने सांगतो. फक्त शेतकऱ्यांच्या नावाखाली मी तुम्हाला सांगतो, काही ऑनलाईन कंपन्या आता या व्यवसायात येणार आहे. वॉलमार्टसारखी, अमेझॉनसारख्या अशा अनेक कंपन्या आहेत.
पॅप्सीसारख्या कंपन्या आहेत, ज्या कंपन्या या माध्यमातून या ठिकाणी थेट या मार्केटमध्ये कब्जा करायला बघतायत. मी उदाहरण म्हणून सांगतो निखिलजी, फार गांभीर्याने आहे की उद्या कदाचित ही बाजारपेठ ताब्यात घेतल्यानंतर हे ठरवतील की भाव किती द्यायचा आणि किती नाही घ्यायचा. तो भाव तुमच्या आमच्या हातात राहणार नाही. आणि मग डाळीचं उदाहरण देतो. डाळीमध्ये या महाराष्ट्रामध्ये डाळ भाव वाढला, देशामध्ये डाळ भाव वाढला. आज तुम्हाला सांगतो, मला मिळालेली माहिती खोटी असेल पण एका मोठ्या उद्योगपतीने, अदानीसारख्या उद्योगपतीने सिंगापूरला कंपनी काढली, इथला माल आपला विकत करून त्या ठिकाणी नेला, एक्सपोर्ट केला. त्या सिंगापूरच्या कंपनीने परत या ठिकाणी भारतामध्ये परत या मालाचा विक्री करण्याच्या संदर्भातला निर्णय झाला. त्यावेळेला इम्पोर्ट करण्यासाठी परत भारताने तीच डाळ मागेने घेतली. या असं समीकरण झालं तर शेतकऱ्यांचा खरोखर फायदा होणार का, याचा विचार करावा म्हणून आमची विनंती होती. आणि त्या संदर्भामध्ये आमचा विरोध बरोबर आहे. आमचा मी येतो विरोध तुमच्याकडे, पर्यायी अशोक हांडे. व्यवस्थेला नाही, हे ठामपणाने मी सांगतो. ठीक आहे. शशिकांत शिंदे, तुम्ही खूप व्यवस्थितपणे मांडलेलं आहे. ॲडव्होकेट बोरुळकर, तुम्ही याला उत्तर द्यायला हवं. त्यांनी 3 महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. पहिला मुद्दा आहे की यामुळे या ऑनलाईन कंपन्या ज्या आहेत आणि अनेक मल्टीनॅशनल कंपन्या यांचा फायदा होणार आहे का. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, ज्याची चर्चा मी उत्तरार्धात करणार आहे, की तुमच्याकडे पर्यायी व्यवस्था काय आहे. शेतकरी आणून मुंबईच्या फुटपाथवर माल विकेल ही तर शक्यता नाही. तो माल कुठे नेऊन विकणार आहे. आणि तिसरा मुद्दा, तुम्हाला कुठेही माथाडी कामगार लागणारच आहेत. मग माथाडी कामगारांवर तुमचा राग कशासाठी. या पहिल्या 2 प्रश्नांची उत्तर द्या आणि तिसरा प्रश्न जो आहे पर्यायी व्यवस्था काय त्याकडे आपण नंतर येऊया. पण पहिल्या 2 प्रश्नांची उत्तर द्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पहिल्यापासून भूमिका ही FDIला सपोर्ट आहे आणि वॉलमार्टला पण सपोर्ट आहे. ह्यांनी आमच्या हिताची तुमचा काळजी करू परदेशी नये. कंपन्यांना सपोर्ट Support आहे. आहे. शरद जोशींच्या काळापासून ही भूमिका आहे. आणि बरोबर आहे तुमचं. त्यामुळे ह्यांनी आमची काळजी करू नये. आमचं नशीब आमच्या बरोबर. आम्ही माल जिथे परवडेल तिथे विकू. म्हणजे तुमच्या परदेशी कंपन्यांना वॉलमार्टला माल विकायची तयारी आहे, रिलायन्स फ्रेट सारख्यांना माल विकायची तयारी होय. आहे. जो कोणी पैसा देईल त्याला तुम्ही माल विकणार आहात. आम्ही शहाणे आहोत. आम्ही आता वेडे नाहीत. आमचा माल आहे, आम्हाला त्याची किंमत माहिती आहे. आम्ही आला नाहीत. आमची मुलं इंजिनियर होऊन पण शेती मला करतायत. सांगा ना, मला सांगा, एक छोटा प्रश्न याच्यातून उपप्रश्न विचारतो तुम्हाला, की तुम्ही वॉलमार्टनी फायदा केला तर तुम्हाला चालणार आहे, तुम्हाला रिलायन्सनी फायदा केला तर चालणार आहे, मग अशोक हांडे किंवा व्यापाऱ्यांनी फायदा थोडासा केला तर तुम्हाला का नाही चालणार आहे. आज 1963 पासून निखिलजी हा कायदा अस्तित्वात आहे. गोंडस नाव दिलंय शेतकऱ्यांच्या हितासाठी. शेतकऱ्यांच्या हितासाठी जर का म्हणताय बाबानं तुम्ही, तर ह्या महाराष्ट्रात 4 लाख आत्महत्या का झाल्या शेतकऱ्यांच्या. तुम्ही काय हित साधलं. तुम्ही APMC 63 पण लावलंय. काय म्हणता, कांदा नाशवंत आहे, फळं नाशवंत आहेत. तुमची जबाबदारी होती की कांद्याला गोडाऊन तयार करा. तुमची जबाबदारी होती की कोल्ड स्टोरेज करा. नाशवंत वस्तू जपून हे सरकारची जबाबदारी होती. APMC ही जी संस्था निर्माण केली शेतकऱ्याच्या हितासाठी, काय हित साधलं आमचं. उलट आमची अडवणूक, आमची पिळवणूक आणि कुठल्याही सोयी नाही. आणि कमिशन 4000 कोटी, मी जो आकडा सांगितला तो कधी इतक्या वर्षाचा आकडा. 4000 कोटी हा आकडा बरोबर आहे सर. वर्षाला 4000 कोटी कमिशन. 4000 कोटी हा शेतकऱ्यांच्या ह्याच्यातून माझी माहिती अशोक हांडे बरोबर आहे आकडा. पूर्ण. एक मिनिट. त्यांचं म्हणणं असं आहे की APMCने आम्हाला सेवा सुविधा पुरवल्या नाहीत. APMCला सेवा सुविधा पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे. माझं तर असं मत आहे की हे APMC व्यवस्थित चालवू शकले नाहीत सरकार, प्रशासन, म्हणून हे अपयश झाकण्यासाठी हा सगळा प्रकार आहे. ते म्हणाले APMCचं गोंडस नाव दिलं 63 साली. याच्यानंतर आज 63 सालापासून आज किती वर्ष झाली, 50 वर्षाच्या वरती झाली. 50 वर्षानंतर आम्ही जगू आणि त्यावेळी आम्ही सांगू की हे नियंत्रणमुक्ती हे गोंडस नाव दिलेलं आहे. संचालक APMCचे कोण आहे, तो शेतकरी आहेत. शेतकरी एक मिनिट शेतकरी आहेत. शेतकरी सोडून व्यापाऱ्यांचे 1 प्रतिनिधी, फक्त 2 प्रतिनिधी असतात. बाकी 25 लोकांमध्ये 22 शेतकरी आहेत. मग शेतकरी जर तुमचे ही संघटना हे चालवतात, ते तुमचे शेतकरी संघटनेचे शेतकरी नाहीत, म्हणून कदाचित तुमचा ते काँग्रेस राष्ट्रवादीचे शेतकरी आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते पण ते सुद्धा शेतकरी आहेत की नाही. आहेत ना, सर. मग ते पण चालवतात. ते वेस्टेड इंटरेस्ट असलेले शेतकरी आहेत असं तुमचं म्हणणं आहे. राजकारणी गब्बर आणि आड्डे तयार करणारे शेतकरी आहेत. शाबास. आमचं म्हणणं तेच आहे. जर हे APMC एवढी वाईट आहे, शेतकऱ्यांना त्याच्यामुळे जर नुकसान होत आहे, तर त्वरित APMC सगळी बरखास्त करा. आमची मागणी ही आहे. जर APMC वाईट आहे तर मग ती कशाला ठेवली आहे तुम्ही, सरकारने ठेवली कशाला. ते म्हणतात आम्हाला काय शीतगृह नाहीत, आम्हाला हे नाही. ही जबाबदारी आजपर्यंत सरकारची होती.
ती सरकारची जबाबदारी सरकारने पार पाडली नाही म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच्यामध्ये काय आहे, केवास असा निर्माण झालेला आहे की आणि चित्र असं उभं केलं जातं आहे की जे काय महागाई आणि जे काय भाववाढ आणि जे काय खाणं आहे ते फक्त आडते आणि माथाडीच करतात. मला एक सांगा, आम्ही सेवा देतो. आज हा कॅमेरामन आहे, हा कॅमेरामन कॅमेरा घेऊन उभा आहे, त्याला काही पगार मिळाल्याशिवाय तो कॅमेरा घेऊन उभा राहील का? आम्ही 4,000 कोटी म्हणजे याचा अर्थ 4,000 कोटी हे 5% किंवा 6% जर कमिशन असेल तर तुमचा टर्नओव्हर किती आहे? मग तुम्हाला किती पैसे मिळाले? शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले? अरे पण कमिशन किती टक्के असतं? 4% 10% वेगवेगळ्या 4% कमिशन मध्ये 4,000 कोटी असं त्यांचं म्हणणं. 4% 10% त्याचे 10% धरूया ना. म्हणजे याचा अर्थ यांचा किती फायदा झाला असं मग करून पण चालणार 4,000 कोटी जर कमिशन मिळालं तर ते जे म्हणतायत त्याचा अर्थ आपण असं धरायचं 40,000 कोटीचा व्यवहार झाला. गणित साफ आहे. नाही गणित गणित साफ साफ आहे. आणि निखिलजी, सुभाष माने यांनी एक वर्षापूर्वी कायदा काढला की आडत ही व्यापाऱ्याकडनं घ्यावी. का? साधं कारण आहे. का? कोणी कायदा काढला? सुभाष माने संचालक संचालक पणन त्यांनी कायदा काढला की आडत कुणाकडनं घ्यावी? व्यापाऱ्याकडनं घ्यावी. साधं उदाहरण आहे. का? मी शेतकरी. अडत म्हणजे कमिशन. हे आपल्या ज्यांना माहित नाही ते प्रेक्षकांना सांग. अडत म्हणजे कमिशन, सर्व्हिस चार्जेस. बरोबर आहे. सर्व्हिस चार्जेस कोणती सर्व्हिस न देता एक. आणि कोणती सर्व्हिस नाही देत? आम्ही बाजारभाव देतो, तुमचे पैसे देतो आम्ही. दुसरी गोष्ट, साधं उदाहरण आहे माझं, की तुम्ही माझ्या पोत्यामागे 10 रुपये कापाल, ते माझं नुकसान आहे. तेच जर का आडत तुम्ही भरलीत तर तुम्ही ग्राहकांना वसूल करणार आहात. तुम्ही काही खिशातनं देणार नाही आहात. नाही, मला कळलं नाही. तुमचं काय म्हणणं आहे? समजा व्यापारी मधले एजंट म्हणून काम करत असेल, ते एजंट आहेत. हो. चांगले शब्द वापरूया. आपल्याकडे दलाल, अडते असे शब्द आहेत. दलाल वापरा ना, ते काय एजंट आहे. नाही, एजंट आहे. दलाल या शब्दाला वेगळा अर्थ आहे. ते व्यापारी आहेत, ते एजंट आहेत. तुम्हाला असं वाटतं एजंटाला कमिशन द्यायला नको? कोणी सर, आपल्या देशामध्ये कोणतीही वस्तू जो होलसेल एजंट विकतो त्याला कमिशन द्यावं वाटतं. कोण देतं? माझं कोण देतं? ते कंपनी देते, समजा मॅन्युफॅक्चरर देतो. टाटाचा चहा असेल, टाटा देतो. टाटा देतो. बरोबर. बाटाचा बूट असेल, बाटा देतो. मी एजंट नाही कुणाचा. मी स्वयंभू आहे. मी पिकवतोय. म्हणजे तुम्ही म्हणता शेतकरी स्वयंभू आहे. स्वयंभू आहे. आज 10 रुपये माझ्या पोत्यात, सर अर्थशास्त्र क्लिअर आहे. 10 रुपये माझ्या पोत्यातनं कापले, त्याचा 90 रुपये मला मिळाले. मी 90 रुपये घेऊन घरी चाललो. हा व्यापारी आहे. हा 100 रुपये घेऊन 10 रुपये केले, हा खिशातनं घालणार नाहीये, तो ग्राहकांना वसूल करणार आहे. मग ह्याचं नुकसान नाहीये. तो तुमचं काय म्हणणं आहे? व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमिशन द्यायचं नाही, व्यापारी द्यायचं. अशोक हांडे उत्तर द्या. त्याचं उत्तर असं आहे, यांचं म्हणणं जे आहे त्याच्यामुळे खरं म्हणजे आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही उगीच स्वप्नरंजनाच्या गोष्टी ज्या आहेत, समजा आज यांना 100 रुपयाचा माल यांचा विकला, हे म्हणतात यांचे 10 रुपये आम्ही कट करत होतो. हे म्हणायचं की आमचे तुम्ही 10 रुपये कट करू नका, तर आम्ही तो माल 90ला विकू. बरं, जो घेणारा ग्राहक आहे तो त्याच्याकडून कमिशन घ्या. आता मला सांगा की 100 रुपयाच्या मालावर जर त्या ग्राहकाला 10 रुपये मला कमिशन द्यायचं हे माहिती जर असेल तर त्याला तो विचार करणार ना, मला परवडणारच नाही म्हणून. आणि मग तो काय करणार की तो 90 रुपयाला तो माल घेणार आणि त्याच्यावरती 10 रुपये देणार, तुम्हाला भाव कमी मिळणार. सुरी टरबुजावर पडली काय आणि टरबूज सुरीवर पडलं काय? शेवटी टरबुजाचं नुकसान आहे, सुरीचं नुकसान नाही. हे यांना आम्ही पटवतोय की ह्या जे प्रचलित, बरं 10% उत्तर द्या. आम्ही जे कमिशन अगोदर ती सुरी काढा. एक मिनिट, आम्ही अगोदर ती सुरी काढा आणि ती माझ्या गळ्यावर नको, तुम्ही कुणाच्याही गळ्याला लावा. तुमच्या गळ्याला नाही, ज्याचा माल आहे त्यालाच त्याचा खर्च सोसावा लागतो. हा जागतिक नियम आहे. अर्थशास्त्राचे तुम्ही नियम सांगता, माझा माल आहे त्याच्यात कटोती करू नका, हरकत नाही. पण तुमचा काय त्याच्यातून फायदा होणार नाही. तुम्ही लक्षात घ्या, मला काय म्हणायचं नाही की तुम्ही जे तुमच्या मागणीचा मी आदर करतो. तुमचं म्हणणं काय? तुमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांकडून कमिशन घेता कामा नये. आमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांकडूनच कमिशन घेतलं. तुमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांकडून कमिशन घेतलं पाहिजे. पण मला सांगा, जर कमिशन शेतकऱ्यांकडून घेतलं नाही व्यापाऱ्यांनी, तर व्यवस्था कशी चालणार? सर, आपण कुणाचा विचार करतोय? व्यापाराचा विचार करतोय, ग्राहकाचा विचार करतोय. आणि ही जी धमकी आहे की जर का मी व्यापाऱ्याकडनं ग्राहकाकडनं 10 रुपये घेतले तर तुझे मी 10 रुपये कापीन, ही कुठली मानसिकता? आज शेतकऱ्याला तुम्ही नाही कापत, ही मानसिकता काय? तो भाव कमी देईल कारण त्याला 10 रुपये ग्राहक भाव कमी देईल. काम करा तुम्ही एजंट म्हणून काम करू नका. आमचा माल आहे, जो आम्हाला योग्य भाव देईल त्याला विकू. तुम्हाला व्यापाऱ्यांना आमचा माल योग्य आहे त्याला विकू, बस. त्या सिस्टीमकडे मी नंतर येणार आहे. पण दुसरा मुद्दा माथाडी कामगारांचा आहे. शशिकांत शिंदे आणि तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे.
त्यांनी जो प्रश्न विचारला योग्य होता. माथाडी कामगार तुमचा जो माल आलेला असतो त्याचं ओझं वागवतात, ते मेहनत करतात, मग त्यांना सुद्धा तुमचा त्यांचं जे मूल्य आहे त्यांना जो मोबदला मिळतो त्याला तुमचा विरोध काय? आपण ते ज्येष्ठ आहेत माझे शशिकांत शिंदे, आज माथाडीचा बिल्ला 2 लाखाला विकला जातो. माथाडी कामगार जो बिल्ला घेतो तो म्हणजे रजिस्टर बिल्ला 2 लाखाला जातो. म्हणजे त्या धंद्यात फायदा किती? त्याच्या म्हणजे एक बिल्ला माथाडी कामगाराचा 2 लाखाला विकला जातो. आज विचारा काय परिस्थिती. बरोबर आहे, प्रॅक्टिकल पण का विकला जातो? का विकला जातो? कारण त्याचा एवढा फायदा आहे. शेतकऱ्यांनी आपला बिल्ला विकलाय एवढ्या प्रॉफिटमध्ये, त्याला काही तुमचं काय म्हणणं आहे? माथाडीच्या धंद्यात प्रचंड प्रॉफिट आहे. प्रॉफिट आहे म्हणूनच त्यांचा विरोध आहे या सिस्टीम मोडण्याला. त्यांना प्रॉफिट आहे. हो. आणि ते मला सांगा, हे व्यापाऱ्यांचं कमिशन वेगळं, माथाडीचा जो दर आहे, चार्ज आहे, तो तुम्हाला वेगळा घेतात. तो वेगळा घेतात. मोपाडी तोलाई आणि पण तुम्हाला माथाडी कामगार पण नकोय, मग तुमच्या मालाची ने आण उतर चढ कोण करणार? माथाडी कामगार नकोय असं नाही, मी त्यांच्या विरोधात नाही, कारण माथाडी कामगार हा शेतकरी आहे, शेवटी तो माझा बांधव आहे, मी त्याच्या विरोधात नाही. पण माझी मागणी एक आहे की तुम्ही माथाडी ॲक्ट आहे तो विषयच नाही आहे. आज आपण APMC ॲक्ट बोलतोय, माथाडी ॲक्टबद्दल आपण बोलत नाही आहोत. ती सिस्टीम राहणार आहे. आज जर का माझा आज APMC सगळी माथाडी ॲक्ट हा सगळ्यांना लागू आहे. जर का माझा माल मुंबईत आला, व्यापाऱ्याकडे इकडे आला, तरी तो मला माथाडी मार्फतच उतरावं लागणार आहे. तर माथाड्याचं नुकसान काय आहे? तुम्हाला असं वाटतं का अवास्तव असा फायदा माथाडी कामगार घेतात? नाही, मी त्या तितक्या नाही, तुम्ही टाळताय. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नाही, द्यावं लागेल, कारण तुमचा माथाडी कामगार शोषण करतात, 2 लाख रुपयाचं बिल्ला लावतात असं तुमचं म्हणणं आहे. तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. मग मी शशिकांत शिंदे यांच्याकडे जाणार आहे. तुमचं म्हणणं आहे का? म्हणा. तुमचं म्हणणं आहे व्यापारी शोषण करतात, तुमचं म्हणणं आहे माथाडी कामगार शोषण करतात. म्हणा तुम्ही, आपण त्याचं उत्तर शोधू. मी एक सांगतो व्यापारी शोषण करतात 100%, आणि माथाड्यांचा जे मला भर घालावा लागतोय तो माझ्यावरती अधिभार आहे. तो अधिभार आहे म्हणजे तो तुम्हाला नको आहे. नकोय. तो तुम्हाला नकोसा असलेला भार आहे. भार आहे. अधिभार हा फार चांगला शब्द आहे. हा नकोसा भार आहे, माथाड्यांचा भार होतोय तुम्हाला. शशिकांत शिंदे, त्यांना उत्तर द्या. असं आहे की प्रॅक्टिकली आपण जाऊन चर्चा केली तर मला वाटतं योग्य वाटतं. आता एक मी थोडंसं माथाडीवर नंतर येतो. अशोक खांडेंनी ते क्लेरिफिकेशन केलं नाही. व्यापाऱ्यांनी आत्ताच निखिल वागळे साहेब की यामध्ये एक सिस्टीम बदललेली आहे. पूर्वी बरेच शेतकरी, बहुतांश शेतकरी माल स्वतः घेऊन विकायचे. आता मी परत सांगतो की 70% शेतकरी स्वतःच्या बांधावरच विक्री करतो. एक सिस्टीम. राहिलेली ज्यावेळेला विक्री करायला येतात तर या विक्रीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्याचा भाव बोलला जातो. मी आपल्याला गांभीर्याने सांगतो, या ठिकाणी काही व्यापारी या शेतकऱ्यांना भांडवल देतं, बियाणंसुद्धा देतं, त्याला उचल पैसे पण देतात की वस्तुस्थिती आहे. 1-2 उदाहरण फक्त देतो. सांगलीमधून, आता खरं म्हटलं शेतकरी संघटनेचे आहेत, आपण प्रॅक्टिकली बोलूया, नुसतं आपलं ठीक आहे. आता मला सांगा, गुळाचं एक्झाम्पशन दिलं होतं, गोळ सूट दिली होती. कोल्हापूर सांगलीच्या व्यापाऱ्यांनी चंद्रकांत दादांना जाऊन विनंती केली की आम्हाला बाजार समितीमधून जी गोळ सुट्टी केलेली आहे ती आम्हाला परत बाजार समिती पाहिजे, आम्हाला बाजारपेठ नाही. कोकणामधल्या हापूस आंब्याला सरकारने सुद्धा पर्यायी व्यवस्था केली. भाजीच्या बाबतीमध्ये ठोक नाफेडला घेऊन त्या ठिकाणी विक्री करण्याचा थेट प्रयत्न केला, त्यांना ते यशस्वी झाला नाही. कोकणातल्या व्यापाऱ्यांनी सुद्धा सांगितलं आम्हाला बाजार समितीत पाहिजे. ती राहावी का नाही राहावी याच्या बाबतीत आमचं विणणं नाही, पण जे चित्र रंगवलं जातं आहे ना, मी मागे सांगितलं होतं, मग आम्हाला असं करा सरकारने की थोडे दिवस आम्हाला रजेवर जाऊन द्या, आम्ही काय आंदोलन करत नाही सरकारच्या विरुद्ध, पण एकदा कळून द्या सर्वांना की सिस्टीम काय आहे ती आणि फायदा आहे का तोटा आहे हा एकदा कळला पाहिजे. ही वस्तुस्थिती एक. दुसरं जे ते म्हणतं माथाडी कामगारांचं, काय माथाडी कामगार हा पीस रेटवर काम करतो. लेबर बोर्ड माथाडी ॲक्टप्रमाणे त्या बोर्डाचा दर हा दरवर्षी त्या बोर्डाच्या आणि शासनाकडून डिक्लेअर होतो. जेवढं काम होतं तेवढी त्याला मजुरी होते. गाडीची आवक जास्त झाली, मालाची आवक झाली तर त्याला तो काम करते, मजुरी मिळते. मी मगाशी सांगितलं, बिल्ला किंवा एखादा नंबर विकला ह्या बाबतीमध्ये तक्रार असेल, परंतु मेहनत करून कष्ट करून त्यांनी भेटलेला पगार हा मग हितं असो किंवा दुसरीकडं कुठे काम चालू झालं तरी होतं, पण त्याला एक पर्याय झाला साहेब. काय झालं आहे, एक सिस्टीम आता म्हणजे अशोक खांडेंच्या 4 पिढ्यांनी महाराष्ट्र आणि देशातल्या किंवा मुंबईच्या अनेक लोकांची भूक भागवली. आज मला सांगा, एक उदाहरण म्हणून सांगतो,
मध्यंतरीकडे ह्याच आपल्या शेतकरी संघटना असतील किंवा शेतकरी नेत्यांनी मागणी केली आणि पणनच्या चौकटीतून 100 लायसन दिले गेले बचत गटाला. 100 लायसनमध्ये होते शेतकऱ्यांना डायरेक्ट थेट विक्री करायला. त्या लोकांच्या सोसायट्या केल्या. साहेब याच्यामध्ये त्याचा बेकायदेशीर व्यवसाय वाढला. 4 पिढ्यांनी काम करणाऱ्या शेतकरी व्यापाऱ्यांना तुम्ही शिव्या घालताय. पण ज्यांनी बेकायदेशीररित्या या शेतकऱ्यांची लायसन घेतली जी रद्द करण्यात आली, ही लायसन घेऊन त्यांनी जाऊन तिथे या ठिकाणी नाशिकचे लायसन असेल, खरेदी केला नागपूर सातारचा. आणि ती तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आत्ता सांगतो, वाटल्यात आपल्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी जावं तिथं. दहिसरमध्ये एक असलेला दादा, त्यांनी त्या दहिसरच्या हायवेवर स्वतः दुसरी खाजगी बाजारपेठ आणली. तिथं त्या ठिकाणी काय दर नाही, कोणताही व्यवसाय नाही, कुठल्याही प्रकारचं मागणी नाही. शेतकऱ्यांचा माल विकत घेऊन आणायचा, तिथं विक्री करायचा आणि तो विक्री केलेला माल त्यांनी विकायचा. हे पर्याय जे आहेत, आपण काय करतोय, फक्त एकाच अँगलने बघतोय. आमचं आजचं म्हणणं आहे की उद्यासुद्धा याला सूट द्यावी सरकारने, पण बाजार समिती सगळ्या महाराष्ट्रातून रद्द करणार आहात का, हा निर्णय घ्यायला पाहिजे. दुसरं मत असं आहे की या सिस्टीममध्ये काही त्रुटी असतील त्या दुरुस्त केल्या पाहिजेत, परंतु ती सिस्टीमच मोडून टाकायची. आणि मी आज परत सांगतो निखिलजी, परत याच्यावर आपण 6 महिन्यांनी जेव्हा इम्प्लिमेंट होईल, 6 महिन्यांनी परत यांनाच घेऊन आपण चर्चा करू. त्यात शेतकऱ्यांचा फायदा झाला का तोटा येणारा काळ सांगेल. मी मगाशी परत सांगितलं होतं, मोठ्या कंपन्यांच्या बाजारपेठा बघा, तुम्ही कोणाला वॉलमार्कला द्या, पेप्सीला ते द्या, कबूल करतायत ना, कोणाला त्यांना द्या. द्यायचंय हा म्हणून. स्वतंत्र शेतकऱ्याला आहे, कोणाला माल विक्री कमिशन नाही करायचा घेणार तो काय? ते त्यांचा. फायदा नाही घेणार काय? हा कमिशन शिंदे साहेब ते आणि कबूल फायदा नाही करतायत, घेणार त्यांना द्यायचंय बड्या कंपन्यांना, नाही, नाही, ते फुकट विकणार वॉलमार्टला, आहे तुमचा रिलायन्सला माल. त्यांना द्यायचंय. द्यायचंय. ते म्हणतात येऊ शेतकऱ्याला द्या. मोठा भाव मिळेल. वागळे साहेब मी उदाहरण देतो, एक उदाहरण फक्त एक. रिलायन्स कंपनी, आता मी एक उदाहरण सांगतो. रिलायन्स कंपनी सकाळी बाजारपेठेमध्ये टोमॅटोचा भाव फुटतो, 5 ते 8 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत पहिला माल निघतो आणि तो विकला जातो. शिल्लक राहिलेला दुसऱ्या नंबरचा माल असतो, दुसऱ्या नंबरचा. 10 वाजता रिलायन्स कंपनीची माणसं येतात आणि तो माल दुसऱ्या पडले, म्हणजे माल मार्केट जेव्हा कमी होतं त्यावेळेला तो माल पडत्या भावात घेतात आणि तो माल परत आपलं साफ करून त्याला रिलायन्सचा शॅम्पल लावून तो माल तो त्याच्या दुप्पटीने विकतात. ही परिस्थिती आहे. वाटलं मी तुम्ही एकदा माझ्यावर या, आम्ही दोघंही वाटलं तर आपण ह्या नेत्यांना पण शेतकरी संघटनेच्या घेऊ, काय सिस्टीम आहे ते तुम्हाला दाखवतो. धंदा करण्याचं टेक्निक पाहिजे, ते टेक्निक खरं म्हटलं तर इतर लोकांना आहे. शेतकऱ्यांना उद्या या कंपन्यांनी जास्त भाव दिला तर मी सांगतो 100% आपण त्याचं स्वागत करू. वाटलं तुमच्या साक्षीने आम्ही त्यांचा सत्कार करू. ठीक आहे. फक्त शेतकऱ्यांचा फायदा होऊन द्या हा दृष्टिकोन समोर मी ठेवा. येतो तुमच्याकडे. पण त्याच्या आडून जर सामान्य शेतकरी त्याला बाजूला सारून तिथे बरोबर आहे. व्यापारी मारवायचे, ट्रान्सपोर्टर मारवायचे, लाखो लोकांना बेकार करायचा आणि ठराविक लोकांना आपण त्या ठिकाणी आणायचं, ही सिस्टीम जी आहे ही देशाला घातक आणि या असलेल्या सर्व व्यवसायाला घातक ठरेल अशी माझी भीती आहे. ठीक आहे, एक ब्रेक घेऊया आणि तुमच्याकडे येतो. मला तुमच्याकडून पण उत्तर पाहिजे. बड्या कंपन्या फायदा घेणार नाहीत का, यांचा जो प्रश्न आहे तोही महत्वाचा आहे. नफा फायद्याशिवाय रिलायन्स तिथे फायदा करायलाच बसलेला आहे. रिलायन्स काय देशाचं कल्याण करायला बसलेलं नाहीये. नाही, कोणीच नाही बसणार. कोणीच नाही बसणार. आपण त्याकडे येऊया. ब्रेक नंतर तुमच्याकडेच येतो. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा, फळं भाजीपाला थेट विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांचा हिताचा आहे का? बघा पडद्यावर 86% लोक म्हणतात होय, हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. पण हा निर्णय अंमलात आणायला योग्य ती व्यवस्था उपलब्ध आहे का, याची चर्चा करूया ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर मी सुरुवात करणार आहे ॲडव्होकेट सतीश बोरोळकर यांच्यापासून. शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आहेत आणि मला जायचं आहे शिरीष कोतवाल, चांदूर बाजार समितीचे संचालक माझ्यासोबत नाशिकहून आहेत, आणि कृषी तज्ज्ञ शरद निंबाळकरांकडे. पण आधी सतीश बोरोळकर, मला तुम्हाला विचारायचं, मागाशी जो अशोक हांडे प्रश्न विचारत होते किंवा शशिकांत शिंदे विचारत होते, तुम्ही ज्या बड्या कंपन्यांना माल विकणार असं म्हणताय शेतकऱ्याला भरपूर पैसे मिळावेत याविषयी काही शंका नाही, पण आपला जो व्यापारी आहे तो सुद्धा फायदा म्हणजे त्याचं कमिशन घेणार, तशा बड्या कंपन्या घेणार नाहीत का? माझा प्रश्न वेगळा आहे निखिलजी. तुम्ही व्यापाऱ्यांच्या ऐवजी बड्या कंपन्यांवर का विश्वास ठेवताय, असा माझा तुम्हाला प्रश्न आहे. माझा आता प्रश्न असा आहे की बड्या कंपन्या फायदा घेतील ते त्यांचा व्यवसाय आहे. माझा आक्षेप ह्याला आहे की तुम्ही माझं नुकसान करताय.
काय तुम्हाला योग्य भाव देत नाहीत व्यापारी, काय अडचण आहे एक तुमची? योग्य भाव न देणे आणि माझ्यावरती सर्व बोजा टाकणे हे म्हणजे नुकसान आहे कमिशन माझं. तुमच्याकडूनच घेतात. बस पण व्यापार बड्या कंपन्या कमिशन कुणाकडून घेणार आहेत? ते मला किंमत देणार आहेत. तुम्ही बड्या कंपन्यांशी व्यवहार केलाय आजपर्यंत शेतकऱ्यांनी? महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी केले. आंध्र प्रदेशच्या शेतकऱ्यांनी केलाय रिलायन्सशी व्यवहार? पंजाबमध्ये ह्या पेप्सी कंपन्या आहेत, त्या बटाटा आणि टोमॅटो करतात, त्यांचे ॲग्रीमेंट्स आहेत, त्यामध्ये वर्षाचा ॲग्रीमेंट आहे. ॲग्रीमेंट आहे. पण त्या ॲग्रीमेंट मध्ये ते जे लिफ्टिंग चार्जेस वगैरे आहेत कंपन्यांनी लावलेले असतात. सर त्याच्यामुळे मंदी पडली की ते घेत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना की- दुसरीकडे सर, स्वस्त एक- माल मिळाला, यांना सर, ditch मी करतात. आपलं एक छोटं आता मी सांगतो, आपण हे मान्य करूया की ही जी व्यवस्था आहे हे आता पडायला आलेलं घर आहे. अच्छा, हे तुम्हाला नको आहे? नको. कृषी उत्पन्न बाजार समित्या हे APMC पडायला तुम्हाला आलेलं घर नको आहे. आहे? हे पडायला लागलेलं घर पाडा आहे, ते हे घर. नष्ट केलं पाहिजे. नाही, आणि पडायला लागलेलं घर आहे, पर्यायी व्यवस्था मला तयार करायची आहे, मला घर उभा ती करायचं काय आहे? माझी ती- चर्चा त्याच्याकडेच हा, जाणार आहे. ते- ती काय आहे? तर ती पर्यायी व्यवस्था एक थेट बाजार किंवा पण कुठे आहे आता व्यवस्था? सरकारने असं निर्णय घेतला, पण जेव्हा- व्यवस्था जेव्हा- कुठे आहे? जेव्हा पडलेलं घर पाडीन तेव्हा नवीन घराचा प्लॅन करीन. पण आपोआप प्लॅन पाहिजे घरात ना. आहे थेट बाजारपेठ. आणि आज काय मला इथं- सांगा, आज तुमचा शेतकरी जिथून कुठून महाराष्ट्रातून येईल तो कुठे जाणार आहे? कुठच्या बाजारात जाऊन विकणार आहे? मला सांगा. व्यवस्था निर्माण होईल, बाजार व्यवस्था निर्माण करतो आज सर. आपोआप होईल असं तुमचं म्हणणं आहे? कारण का कशा करता एक व्यवस्था ढासळल्यानंतर दुसरी पर्यायी व्यवस्था अरे उभा पण राहते. ढासळायचं कशाला? नाही पडलेलं ती घर आहे, म्हणते की पडलेलं घर आहे, कालबाह्य झाली आहे. कालबाह्य झालंय. आमचं म्हणणं काय माहिती आहे ना, शेतकऱ्यांना कालबाह्य झाले तर APMC ती रद्द करा, नेस्तनाबूत करा, ती बंद करा. मागणी नंबर आहे एक. आमची. एक नंबर तुमची मागणी यशस्वी हो, विजयी हो. नंबर एक, आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही रिलायन्सला विका, मोरला विका की महिंद्राला विका की आम्हाला विका, चॉईस तुमचा आहे. आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही आम्हा व्यापाऱ्यांना रिलायन्सला पायघड्या टाकता आणि आम्हाला धन्याला धतुरा आणि चोराला मलिदा असं जे तुम्ही करताय ते आम्हाला नको आहे. आम्हाला एका समान पातळीवर स्पर्धा पाहिजे. आम्हाला जे नियम बाहेर लागतील तेच APMCच्या आवारात पाहिजेत, जे नियम APMCच्या आवारात असतील तेच बाहेर पाहिजेत, तर ही स्पर्धा निकोप होईल. तुम्हाला स्पर्धा हवे, आम्ही स्पर्धा देतो. तुम्हाला चॉईस हवा आहे, आम्ही चॉईस देतो. तुम्हाला आम्हाला नेस्तनाबूत करायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने विचार करा. परंतु आम्हाला आमच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन आणि डिस्क्रिएशन, आवारामध्ये एक नियम आणि बाहेर एक नियम, हे आम्ही कदापि मान्य ठीक करणार आहे, नाही. ठीक आहे. मी येतो शशिकांत शिंदे तुमच्याकडे, पण आधी शिरीष कोतवाल आहेत आपल्यासोबत. शिरीष कोतवाल हे चांदूर बाजार समितीचे अनुभवी संचालक आहेत. शिरीष कोतवाल, काय म्हणतायत? तुम्ही ऐकलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, ते म्हणताय आमचं शोषण होतं आहे या सगळ्या APMC मध्ये. ही कालबाह्य व्यवस्था आहे, हे मोडकळीला आलेलं घर आहे, ते मोडून टाकायला हवं. तुमचं काय म्हणणं आहे यावर? हे साफ चुकीचं आहे. ते जे म्हणाले की हे मोडकळे आलेलं घर आहे, अहो घर आधी एक तर भाड्याचं पाहावं लागेल, त्यावेळेला घर मोडावं लागेल, घर पाडायचं आणि त्यानंतर मग बांधायला किती दिवस लागतील. ही जर यंत्रणा त्या काळामध्ये जर उद्ध्वस्त झाली मार्केट कमिट्यांची, बाजार समित्यांची, तर तो शेतकरी परत पूर्वीसारखा रस्ता लक्ष्य राहणार नाही. सातत्याने मी मगापासून चर्चा ऐकतोय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची की नाही आम्ही मोठ्या व्यापाऱ्यांना देऊ, मोठमोठ्या बाहेरच्या कंपन्यांना माल देऊ. द्यायला हरकत नाही. शेतकऱ्याला ज्या ठिकाणी फायदा होईल त्या ठिकाणी हा नियम केलाच पाहिजे, त्या ठिकाणी ते गेलेच पाहिजे, हे त्याबद्दल दुमत नाही. परंतु एक गोष्ट त्या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे की जुनं सगळं मोडून टाकायचं आणि नवीन चांगलं मिळेल या अपेक्षेवर यायचं, हे मात्र चुकीचं आहे. मार्केट कमिट्यांनी आतापर्यंत 1963 पासून आतापर्यंत शेतकऱ्यांची आणि समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. आज वरकरणी हा दिसायला निर्णय अत्यंत चांगला आहे की व्यापारात आपलं मार्केट कमिट्या नियमन मुक्त करायचा, हे दिसायला चांगलं आहे. परंतु यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत येणार आहे. उद्या शेतकऱ्यानं मार्केट कमिटीच्या ऐवजी बाहेर मुंबई सारख्या मार्केट कमिटी, दादर सारख्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी गेला विक्रीला माल आणि त्या ठिकाणी फुटपाथवर त्यांनी माल विकायला बसला तो हातकाटा घेऊन, तिथे गुंड येतात, त्याचा माल ओरबाडतात आणि निघून जातात. असं कसं चालेल? त्याला कोणीतरी हे आहे की नाही, मालक आहे की नाही, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे हे जे केलेलं सरकारनं नियमनमुक्त करण्याचं धोरण ठरवलंय, त्यांनी आधी धोरण ठरवलं पाहिजे की आम्ही नियमनमुक्त केल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याला कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागेल आणि मग ज्या अडचणींना सामोरं जावं लागेल त्याच्याकडे सरकारकडे त्यासाठी काय पर्याय आहे हे खऱ्या अर्थानं
पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर नियमन मुक्तीकडे गेलं पाहिजे असं मार्केट कमिटीचा संचालक आणि शेतकरी म्हणून मी या प्रसंगी खऱ्या अर्थानं सांगतो. ठीक आहे, मी जाणार आहे शरद निंबाळकरांकडे. कोतवालजी, मी येतो तुमच्याकडे, पण शरद निंबाळकरांकडे जाणार आहे. तुम्ही नंतर उत्तर द्या सतीश बोराळकर, कारण मला माहिती आहे तुम्हाला हे पटलेलं नाही आहे. ते शेतकरी सुद्धा आहेत, तुम्हाला मान्य आहे ना ते शेतकरी आहेत शिरीष कोतवाल? संचालक अगोदर आहे, शेतकरी नंतर आहेत. म्हणजे काय म्हणताय? प्रत्येकाची एक प्राथमिकता आहे. महाराष्ट्रात प्रत्येकाची एक शेतकरी आहे, कुठे ना कुठेतरी शेतकरी आहे. ठीक आहे. त्यांचं असं म्हणे ते राजकीय शेतकरी आहेत. शेतकरी म्हणून मी स्वतः टोमॅटो लावले आमच्या गावी. बरोबर. ती बी खराब निघालं, 3 महिन्यांनी कळलं मला. जे 3 महिने आम्ही वाट बघतोय ते बी खराब निघालं. ठीक आहे, पण त्यांना मान्य नाही आहे. आपण त्यांच्याकडून नंतर उत्तर घेऊया. आधी शरद निंबाळकरांकडे जातो. सर, तुम्ही कृषीतज्ञ आहात. मला तुम्हाला हे विचारायचं, ही सगळी चर्चा ऐकल्यावर एका बाजूला शेतकरी संघटनेची भूमिका आहे, दुसऱ्या बाजूला APMC जे चालवतात त्या संचालकांची, व्यापाऱ्यांची आणि माथाडी कामगारांची भूमिका आहे. तुम्ही तज्ज्ञ म्हणून याकडे कसं पाहतात? मला निक्षून असं सांगायचं आहे की हा जो 1963चा जो कायदा झाला याच्या मागे सुद्धा हे शेतकऱ्यांचं शोषण होते आणि मार्केटला एक रेग्युलराईज केलं पाहिजे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना दिला पाहिजे या भावनेतून हा महाराष्ट्राच्या संदर्भातला कृषी उत्पन्न हा जो विपणन कायदा आहे हा विकासाचा कायदा 63 झाला आणि त्यांनी आतापर्यंत 15-16 पर्यंत आपल्याला सर्वच ठिकाणी याचा फायदा मिळालेला आहे. आता याच्यामध्ये काही बाबतीमध्ये ज्या काही चुका होतात किंवा संपूर्णतः मॉडेल ॲक्ट म्हणून जो काही विपणनाचा आला होता त्या मॉडेल ॲक्टप्रमाणे काही APMCच्या संदर्भामध्ये त्यांची कार्यप्रणाली कदाचित तेवढी नसेल, पण आज कमीत कमी शेतकऱ्याला या ठिकाणी थोडीशी सिक्युरिटी आहे. त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये त्याच्या मालाचा उठाव, त्याच्या संदर्भातला व्यापाराच्या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहे. आता आजची जी परिस्थिती आहे, आजच्या ज्या कायद्यामध्ये बदल होतो आहे, या बदलमध्ये त्या कलम त्यामध्ये 2, 6, 29 आणि 31 याच्यामध्ये काही बाजाराच्या व्याख्या बदलण्याचा संदर्भ आणि त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. ज्यांना बाहेर विकायचं असेल त्यांना ते विकू शकतील फळं आणि भाजीपाल्याच्या संदर्भात, पण ज्यांना नसेल विकायचं त्याच्यासाठी शेवटी हे मार्केट राहील असा चर्चेतनं कदाचित ध्वनी होतो. आणि हा शेवटी एक निर्णय संपूर्ण झालेला नाही. याच्यामध्ये एक सब कमिटी बसलेली आहे आणि याच्यामध्ये काय तोटे आहेत, काय नुकसान आहेत, व्यापाऱ्यांचं नुकसान कसं होईल, शेतकऱ्यांचा फायदा नुकसान कसं होईल हे ठरवण्यासाठी 6 लोकांची कमिटी आणि ही जी बसलेली आहे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्याला 10 ते 15 दिवसाच्या काळामध्ये. परंतु एक नक्की याच्यामध्ये आहे की हे ई मार्केटच्या संदर्भातली किंवा एक नाम म्हणून जे आहे नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट आणि हे ई मार्केटनी जोडायचं या संदर्भात हा कॉर्पोरेट वर्ल्डच्या संदर्भातला आता हा भाग आहे. याच्यात राजकारण किती आहे, राजकारणाने हे किती प्रभावित झालं आहे मी सांगणार नाही, परंतु याच्यामध्ये एक नक्की गोष्ट आहे की सर्व फक्त मुंबई आणि पुणे म्हणजे काही शेत बाजारपेठ नाही आहे. हिंगणघाट आहे, सावनेर आहे, काटोल आहे, अशा अनेक ठिकाणी या 36 तुमच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी या बाजार समित्या आहेत. छोट्या मोठ्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये ही आमूलाग्र पद्धती बदलताना मात्र आज वाहतूक व्यवस्था कुठे आहे, आज गोदामांची व्यवस्था कुठे आहे, आज हा माल उघड्यावरती म्हणजे पर्यायी व्यवस्था ही जी आहे हे संपूर्ण पर्यायी व्यवस्था झाल्यानंतर मग ती वालमार्ट घेणार आहे, कोण त्याला देणार आहे, स्पर्धा कशा होणार आहेत आणि शेतकऱ्याला याच्यातला कसा फायदा होणार आहे ह्या नंतरच्या गोष्टी आहे. पण आज व्यवस्थित जो पर्याय आहे तो पर्याय केल्याशिवाय आणि आजपर्यंत ज्या एक संरचना निर्माण झालेली आहे, संस्था निर्माण झालेली आहे त्याला सक्षम करणं आवश्यक आहे. त्या कायद्यामध्ये ज्या त्रुटी आहे, त्याच्यामध्ये ज्या पळवाटा आहेत, त्याच्यामध्ये घुशींनी जे घरं केलेली आहेत ते बुजवता येऊ शकते, पण पूर्णच्या पूर्ण स्ट्रक्चर बदलण्याचा जो घाट आहे मग आता धान्याच्या संदर्भातल्या बाजारावर उद्या होईल, कापसाच्या संदर्भातल्या बाजारात उद्या होईल, मग हे अन्न धान्य हे सगळं एवढं ही सगळी सोय मला असं वाटतं की काही लोकांच्या संदर्भात एक विशेषतः आधी बोलूनच दाखवलं आहे काही लोकांनी, आता मी त्या जाणार नाही, पण ह्या काही विशिष्ट लोकांना फायदा मिळवून देण्याच्या संदर्भात ही कॉन्ट्रॅक्ट शेती जी आहे किंवा याच्यामध्ये जे ज्याला कंत्राटी शेती म्हणतो किंवा मोठे जे बागायतदार आहेत जे ट्रकनी माल हे देऊ शकतात आणि निगोशिएट करू शकतात त्यांच्या संदर्भामध्ये हा भाग किंवा प्रक्रिया उद्योगाला ज्यांच्याशी संबंध आलेला आहे त्या लोकांचं मार्केटिंग होऊ शकेल. त्यांनी बाहेर विकला काय ना आतमध्ये विकला काय, पण माफ करा, 1 मिनिट थांबवतोय सर. मला एक
प्रश्न माझा जो विचारायचा शेतकरी आहे आहे, सर, त्याला आपल्या अजून माहिती प्रेक्षकांसाठी नाहीये. एक प्रश्न विचारायचा आहे आणि अधिक तुमचं विधान जे आहे ते अधिक स्पष्ट करून घ्यायचं आहे. हा निर्णय कॉर्पोरेट जगाच्या फायद्यासाठी झालाय असं सुचवताय तुम्ही? हो, ठीक आहे सर, पूर्ण अगदी करा या तुमचं बोलणं. पद्धतीने बोलेल. नाही, याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या मोठ्या शेतकऱ्यांचा फायदा आहे आणि यांचा कॉर्पोरेट वर्ल्डशी मोठ्या शेतकऱ्यांच्या संदर्भात हे भाग आहे. माझं व्यथाही आहे 80 ते 85% जे छोटे बागायतदार आहे, ज्याचं 2-3 डाल्यामध्ये उत्पन्न होते किंवा ज्याच्याकडे 100 झाडं आहेत संत्र्याचे किंवा ज्याच्याकडे छोटीशी बाग आहे, या लोकांच्या संदर्भामध्ये एक अशी यंत्रणा उभारल्याशिवाय, याला एक पर्याय उभारल्याशिवाय, नाही तर त्याचं शोषण होईल. म्हणजे त्याला जास्ती पैसे मिळण्याच्या या संदर्भातल्या तत्वज्ञानामध्ये कदाचित त्याचं पोषण होण्याऐवजी शोषण होण्याचं छोट्या कास्तकारांचं मला अशा रीतीने इथे भीती वाटते. ती भीती निराधार ठरो ही इच्छा आहे, पण आपण कोणती व्यवस्था तोडताना मात्र ती एकदम सलग तोडण्याचा भाग करू नये. त्याच्यामधल्या काही वाईट गोष्टी असतील त्याला थोडंसं आपण लिपाचोपी करून ती जी व्यवस्था आहे तिला अधिक सक्षम करण्यात, आणि याच्यामध्ये काय की ज्याला बाहेर विकायचं आहे तो बाहेर विकू शकेल, हे प्रावधान चांगलं आहे या कायद्यामधलं. परंतु अजूनही त्याच्यामध्ये शोषण होणार नाही असं सांगताय. त्याचे पैसे जर दिले नाही तर, त्याच्यामध्ये त्याचाही भाव जर बाहेर पडला तर, आणि त्याच्यासाठी त्यांनी मार्केट बरोबर आहे. व्यवस्था निर्माण न होता त्यांनी ते शेतकऱ्यांनी सगळंच करायचं का? त्यांनी उत्पादन करायचं, त्यांनी सगळं करायचं, त्यांनी विकायचं, खराब झालेल्या मालाचं काय करायचं? अनेक गोष्टींची अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सर, बरोबर आहे, अशोक कांडे बोलतात यावर. जाताना ठीक बरोबर आहे. अशोक- नियमनमुक्त व्यापार हा बरा आहे, परंतु स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग मात्र निर्णय घेतला पाहिजे जो सर्वांच्या सुखाचा व्हावा, ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे, बोला अशोक कांडे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारला खरोखर जर निर्णय घ्यायचा असेल, शेतकरी संघटनांना त्याच्यावर जर विचार करायचा असेल, तर गेली 35 वर्ष 40 वर्ष या व्यवसायात असलेला आणि अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून आता आपण जे काय बोलतोय ते सगळं प्राईज ओरिएंटेड बोलतोय, कॉस्ट ओरिएंटेड बोलत नाही आहे. आज शेतकऱ्यांच्या कॉस्ट वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये आणि हालाखीमध्ये भर पडलेली आहे. त्यांना वेळेला वीज मिळत नाही, त्यांना वेळेला पाणी मिळत नाही, त्यांना खतं मिळत नाहीत, त्यांना हमीभाव मिळत नाही. त्या खताच्या किमती मिळत नाहीत, त्यांना औषधं मिळतात ती डुप्लिकेट मिळतात, बरोबर आहे. बियाणं जे आहे ते डुप्लिकेट आहे, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर. आज मुंबई गोवा रोड जर चौपदरी झाला असता तर कोकणातला आंबा 4 तासात मुंबईला आला असता. त्याच्यामुळे किती नॅशनल वेस्ट होतोय, त्याच्यामुळे कृषी मालाचं उत्पन्नाचं कितीतरी भाग जो आहे तो जवळजवळ 10 ते 15% भाग हा नासतोय. आणि ह्या अतिशीघ्र नाशिवंत मालाच्या बाबतीमध्ये सरकार या बाबतीमध्ये कुठेही विचार करताना दिसत नाहीये. सरळ काठी उचलायची, ती त्या दलालांवरती मारायची की त्यांची जबाबदारी संपली, शेतकरी संघटनेची जबाबदारी संपली, असं चालणार नाही. आमचं म्हणणं असं आहे की जे 86% मगाशी तुम्ही दाखवलं त्या 86% मधला मी 87% वाला आहे. माझी मागणी आहे, तुमची मागणी नाही, माझी मागणी आहे की हे सगळं जे मुक्त झालं पाहिजे, ही व्यापारपेठ मुक्त झाली पाहिजे, पण मुक्त 100% मुक्त व्हायला पाहिजे. तुम्ही आमच्यावर अन्याय करायचा आणि दुसऱ्या लोकांना मल्टीनॅशनल कंपन्यांच्या त्यांच्याशी पण कॉम्पिटिशन करायला आम्ही तयार आहोत. आम्हाला त्याच्यामध्ये नाही. आमचं म्हणणं आज जसं निखिलजी, आज आम्ही आंबे विकतो त्यावेळेला तो आंब्याचा आमचा जो शेतकरी असतो तो आम्हाला फोन करतो, काय भाव आहे? आम्ही म्हणतो 1000 रुपये पेटी. तो म्हणतो अरे मला अहमदाबादला 1300 रुपये पेटी मिळते. असं काय? मग मुंबईला पाठवायला तुला 100 रुपये खर्च आहे, अहमदाबादला पाठवायला तुला 250 रुपये खर्च आहे, म्हणजे तरी 50 रुपये तुझे 900 आणि अधिक म्हणजे तुझे 50 रुपये वाढतात, तू अहमदाबादला पाठव. शेतकरी तितका आता मूर्ख राहिलेला नाही आहे, शेतकरी अतिशय शहाणा झालेला आहे आणि शेतकरी त्या पद्धतीने आता सगळ्या जगाशी कम्युनिकेशन करून राहिलेलं आहे. परंतु एकमेव मध्यवर्ती मार्केटची जी संकल्पना आहे, नामच्यासारखं त्यांनी सांगितलं, मोदी साहेबांची सुद्धा हीच संकल्पना आहे. त्या संकल्पनेला जिथे हरताळ फासला जातोय, मध्यवर्ती मार्केट करायचं, त्याच्यात काय त्रुटी आहेत? तुम्ही उभे राहा तिथे आणि तुम्ही त्रुटी घालवा. बोरलकर, तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. सगळे मान्य करतायत या APMC मध्ये त्रुटी आहेत. ते म्हणाले आता शरद निंबाळकर की याच्यामध्ये जी बिळं आहेत ती बुजवायला पाहिजेत. ते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी नवी सिस्टीम आहे मुक्त करा, पण स्टेप बाय स्टेप जा. तुम्हाला काय म्हणायचं आहे? कॉस्टचा सुद्धा प्रश्न आहे साहेब, सर्वात महत्वाचा की शेतकऱ्याची कॉस्ट कमी झाली पाहिजे, प्रोडक्शन कॉस्ट. आपल्या विषय प्रश्नाकडे येतो. प्रथम मुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा यांचं अभिनंदन की ही त्यांनी पाऊल उचललं. पण आज आमची समिती नेमली होती, ते समितीचा अहवाल तुम्ही का नाही स्वीकारला? आता ती परत उपसमिती, अंमलबजावणी कधी होणार? कोंबडा एकदा हरवणार आणि पहाट कधी होणार? हा प्रश्न आहे आमच्या समोर. मी तुमच्या या विवेचनात मध्ये एक राजकीय प्रश्न विचारतो.
हा जो निर्णय घेत आहेत चंद्रकांत दादा आणि मुख्यमंत्री, हा व्यापाऱ्यांना, माथाडी कामगारांना धडा शिकवण्यासाठी आहे की त्यांच्यामध्ये प्राबल्य असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी आहे? आज वस्तुस्थिती आहे ही. आम्ही शेतकरी म्हणून काय म्हणतो, एपीएमसी बहुतेक कोणाच्या ताब्यात आहे मला सांगा? ही त्यांच्याच ताब्यात आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात काँग्रेस आहे. राष्ट्रवादी मग ताब्यात त्याला धडा शिकवण्यासाठी हा राजकीय निर्णय आहे का? प्रत्येक निर्णयाचे अनेक पैलू असतात, राजकीय, आर्थिक, सामाजिक. आहे. राजकीय पैलू असू शकतो. आणि जर का तुम्ही अभ्यास केलात निखिलजी, तर ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या हातात असलेल्या एपीएमसी ह्याच आमच्या कत्तलखान्यात झालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात, होय. काँग्रेसच्या राष्ट्रवादी नाही. काँग्रेस हा, दोन्ही दोन्हींच्या हातात असलेल्या एपीएमसी ह्या शेतकऱ्या काय करतात ते? आपण चर्चा इथे करतोय योग्य आहे. आपण जरा एपीएमसीला भेट द्या आणि तिथला ह्यांचा प्रकार पहा, आपल्या डोळ्यात पाणी येईल की आज शेतकरी येतोय काय आणि घेऊन जातोय काय. आणि त्यामुळे हे गोंडस नाव आहे की शेतकऱ्यांचं हित, पण जेव्हा शेतकरी तिथे पोहोचतो तेव्हा त्याची हाडं आणि मांस गोळा केलं जातं. मला शशिकांत हे शिंदे, राजकीय भाषण झालं यांचं. पण ते अहो, राजकीयच मला आहे. एक मिनिट. स्वाभिमानी शेतकरी संघटना निखिलजी, काय अराजकीय निखिलजी, नाहीये? एक मिनिट थांबा. मी येतो आज- शशिकांत शिंदे. निखिलजी, एक मिनिट थांबा. आज आम्ही त्या सगळ्या शेतकऱ्यांना सपोर्ट केल्यामुळे महाराष्ट्र हा हॉर्टिकल्चर मध्ये आणि भाजीपाल्यामध्ये सर्वात प्रगत असा देश झालेला आहे. त्यांना मान्य नाहीये. नाही मान्य कसं काय? आम्ही दिले आहेत त्यांना, भांडवल पुरवलंय, आम्ही त्यांना भाव दिले आहेत, आम्ही त्यांना बळ दिलेलं आहे. आणि ते बळ ते शेतकरी मानतात. हे शेतकरी संघटनेचे नेते मानत नसतील तरी शेतकरी मानतायत ना. आणि आम्ही कुठे शेतकऱ्यांना विरोध करतो? तुम्ही कशाला दावादावाने बोलता? पण बोरुलकर साहेब, तुम्हाला हे मान्य आहे का की तुमचे बडे जे हे लोक आहेत, म्हणजे वॉलमार्ट आणि हे सगळे, हे तुम्हाला आपल्या इकडच्या व्यापाऱ्यांपेक्षा जास्त भाव देतील? एकदा का माल खुला झाला की स्पर्धा आहे. हो, पण मग ते बाजाराप्रमाणे वर खाली होणार. नाही, होणार, कधीतरी होणार. शेतकऱ्याचं नुकसान होणार. सर, बोरुलकर साहेब- शेतकरी प्रोटेक्टेड वातावरणात राहणार नाही. बोरुलकर साहेब, आज- तुम्हाला ते आज आज एक मिनिट फक्त ऐका. आज भाव देतील, तुम्हाला लालच देतील, आम्हाला संपवतील. आम्ही एकदा संपलो की तुम्हाला लुबाडतील. कारण हे कॉफीच्या मळ्यापासून, इंग्रजांपासून ही स्ट्रॅटेजी मल्टीनॅशनल कंपन्यांची आहे. त्यामुळे घरातल्या लोकांना दांडू मारायचा आणि बाहेरच्या माणसाला घरात घुसवू नका हे म्हणणं आहे. परंतु तरी सुद्धा तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही घुसवा, कारण माल तुमचा आहे, मालाचे धनी तुम्ही आहेत, त्याच्यावर हक्क तुमचा आहे. पण आमच्यामध्ये दोन याच्यामध्ये स्पर्धकांमध्ये भेदभाव करू नका. माझं एक उदाहरण आहे सर. आज मुंबईमध्ये आणि शहरामध्ये भेदभावाबद्दल बोला ना तुम्ही. शहरामध्ये मॉल झाले. किराणा दुकानदार मेला का? तो जिवंत आहे, तो पण व्यवसाय करतोय, तो सुधारलाय. सुधारलाय. मग ही भीती तुमची जी आहे, आमची भीती नाही, आम्हाला भेदभाव नको एवढंच म्हणणं आहे. आम्हाला काही भीती नाही, आम्ही मेलो तर चालेल. भेदभाव नाही. आज लोकांना काय झालं, चॉईस झाला. मॉलमध्ये जायचंय, मॉलमध्ये जा. तुम्हाला व्यापारी, आपला किराणा व्यापारी आहे त्याच्याकडे जा. तुम्हाला का भीती वाटते की मोठ्यानंतर आम्ही संपुष्टात येणार मोठ्या आहोत? नको, आम्हाला भीती नाही. आम्हाला त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये भेदभाव नको. निखिलजी, मी जीव तोडून परत एकदा सांगतो की आमच्या व्यापाऱ्यांचा या सगळ्याला विरोध नाही, किंबहुना पाठिंबाच आहे. कारण आम्ही शेतकरी आहोत आणि त्या शेतकऱ्यांशी आमचे इतके चांगले संबंध आहेत की त्यांचा फायदा झालेला आम्हालाही आवडेल. फक्त आमचं म्हणणं, APMC मधल्या व्यापाऱ्याला एक नियम आणि बाहेर मात्र मोकळं रान. त्यामुळे आम्ही पांगळे होऊ. आम्ही पांगळे झाल्यावर आम्ही संपून जाऊ. आम्ही तुमच्या आदेशानुसार मुंबई सोडून बाहेर आलेलो आहोत. आमच्या मराठी माणसाला तुम्ही मुंबईच्या बाहेर काढलाय. त्यावेळेला गर्दी होते म्हणून, आम्हाला घाण होते म्हणून बाहेर काढलाय. आणि आता त्याचे कुठे माल विकणार, कुठच्या फुटपाथवर विकणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज काळ तुम्हाला उत्तर देईल की या शेतकऱ्याचे पैसे वसूल करून देणं ही फार जिकिरीचं काम तुम्ही आहे. गॅरंटी देता? आम्ही गॅरंटी देतो. बरोबर आहे ना? किंबहुना गॅरंटी असते नाही, नाही, तुम्हाला? नाही. आम्हाला गॅरंटी नाही नुसती. APMC मध्ये आमचे गाळे मॉर्गेज आहे, आमचे प्रॉपर्टी मॉर्गेज आहे. आम्हाला लायसन देताना सगळं लिहून द्यावं शेतकऱ्याचे लागतं. पैसे बुडवले तर कारवाई होते. सांगतो आम्हाला 2 गॅरंटर आहेत. तुम्ही जर माझे गॅरंटर राहिले, मी जर पैसे नाही दिले शेतकऱ्याचे, तुम्हाला द्यावे लागतील. आणि तेच बरोबर आहे. आणि म्हणून सांगतो, आम्हाला भेदभाव करू नका. आम्ही पैशाची गॅरंटी बॉन्ड लिहून देतो. आज ह्या गॅरंटीच्या नावाखाली काय केलं जातंय? माझी सोयाबीन मॉइश्चर 10% डिडक्शन. आज बेदाना 1 किलो बेदाना उधळला जातोय. हे काय होते मार्केटमध्ये? हे शेतकऱ्याच्या हिताचं आहे की 10% मॉइश्चरायझर माझ्या सोयाबीनमधनं काढणार, माल ओला आहे म्हणून त्याचं वजन कमी करणार. आणि असं असताना तुम्ही काय गॅरंटी घेताय? तुम्ही स्वतःचा फायदा करताय, व्यापार करताय. ठीक आहे. खुल्या बाजाराचं तत्वज्ञान शरद जोशींनी पूर्वीच सांगितलेलं आहे आणि शेतकऱ्याला स्पर्धेमध्ये उतरायला पाहिजे हे सांगितलेलं खुलंच आहे. करा. खुलच करा असं त्यांचं म्हणणं आहे. मी शशिकांत शिंदेकडे जातोय. शशिकांत शिंदे, काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजार समिती आमचं शोषण करतायत असं ते म्हणालेले आहेत. राजकीय पैलू आहे, त्याला उत्तर द्या तुम्ही. त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे निखिलजी,
यामध्ये त्यांनी जे सांगितलं, खरं म्हटलं तर आता त्या स्वाभिमानी संघटनेला अजून सत्तेमध्ये वाटा दिला नाही ही त्यांची सल आहे. कदाचित मंत्री झाले नाहीत तर ते आमच्या बाजूने बोलतील. दुसरा मुद्दा असा आहे की आज जर आपण बघितलं काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे, 4-4 तज्ज्ञ त्यांनी पाठवले ना. आता बाजार समितीमध्ये 4-4 तज्ज्ञ आता या सरकारने पाठवलं आहे. तिसरा मुद्दा आहे, ह्याला काय राजकीय कलर द्यायचा गरज नाही आहे. मी आपल्याला प्रामाणिकपणाने सांगतो, यामध्ये मगाशी त्यांनी उल्लेख केला मॉलचा. मी आपल्याला सांगतो, यामध्ये कॉम्पिटिशन झालं. मॉलवाल्यांनी सुद्धा मग बिग बाजार असतील वगैरे यांनी ठोक या ठिकाणी भाजीपाला वगैरे नव्हे तर सगळं कडधान्यापासून विकायचा प्रयत्न केला. साहेब ते टिकले नाहीत. कारण त्याला कारण असं आहे की ते मगाशी म्हणाले, शेतकऱ्यांना माल जो असतो ना, शेतकऱ्यांना हे व्यापारी आणि हे पैसे आगाऊ देतात, तिथल्या तिथे लगेच पैसे देतात आणि खरीददार त्यांना 15 दिवसातून महिन्यातून पैसे देतो. ही जी साखळी आहे ना, ही सिस्टीम आहे. तिसरा मुद्दा मी आपल्याला सांगतो निखिलजी, हे त्यांनी त्या ठिकाणी मुद्दा देतात. खरं म्हटलं तर चंद्रकांत पाटील दादा आहेत, मंत्री आहेत, त्यांनासुद्धा ही गोष्ट पटलेली आहे. परंतु केंद्रामध्ये आज पूर्ण अनेक मॉल, अनेक ठिकाणच्या मोठ्या कंपन्या या व्यापाऱ्यांशी किंवा या सिस्टीमची, जी गरीब सामान्य ठेलावाला जो बसतो तिथून जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमच्या बरोबर टप करायला हे टिकू शकले नाहीत. मला कदाचित भीती अशी आहे की त्यांचं प्रेशर असेल की आम्ही आता या स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला परंतु या सिस्टीमला आम्ही तोड देऊ शकत नाही, म्हणून ही सिस्टीमच मोडून काढा, म्हणून एखाद्या वेळ हे राजकारण झालं असेल. आणि आज राज्य सरकारच्या मंत्र्यांची सुद्धा मानसिकता सगळं ऐकून घेऊन निर्णय घ्यायची आहे. त्यांना शेतकऱ्यांना मदत करायची आहे. चंद्रकांत दादांनी आम्हाला पॉझिटिव्ह व्ह्यू दिला. पण एक तुम्हाला गांभीर्याने सांगतो की केंद्रातून इतका दबाव आहे, इतका दबाव आहे. कदाचित तुम्ही जर बघितलं देशाच्या राजकारणामध्ये आज देशामधले छोटे छोटे उद्योगपती, छोटे छोटे व्यावसायिक हे पूर्ण डबघाईला आलेले आहेत. ठराविकच उद्योगपती, ठराविकच मोठी लोक यामध्ये वाढलेली आहेत. हीच सिस्टीम या इतकं येणार आहे आणि त्याचा फायदा काय होईल येणारा काळ दिसेल. आजही सांगतो, शेतकऱ्यांच्या बाबतीमधली भूमिका घेत असताना निखिलजी प्रामाणिकपणाने सांगतो, शेतकऱ्यांच्या नावाखाली मग हे असो, शेतकरी संघटना असो, कोणी असो, आमचं आव्हान आहे, आम्ही वेळ पडली तर सगळ्या बाजारपेठात त्यांना सहकार्य करतो. शेतकऱ्यांना ह्यांनी, शेतकरी संघटनेने पुढाकार घ्यावा. कुठे कुठे माल विकायचा, कसा कसा माल विकायचा एकदा सिस्टीम करून दाखवावी. आणि ती सिस्टीम जर तुमची यशस्वी झाली, आम्ही स्वतः येऊन सगळंच पाठिंबा देऊन टाकतो. पण त्यात एकच आहे, मगाशी ते बोलल्याप्रमाणे तुम्ही मग कॉम्पिटिशन खेळायची असेल तर मराठी माणूस आता या भाजी व्यवसायामध्ये आणि कांदा बटाटा वगैरे या व्यवसायामध्ये या महाराष्ट्रातला मराठी माणूस 3-3 पिढ्या काढून गेला हो. आता ती काढून सिस्टीम घ्यायची आणि शेतकऱ्यांच्या नावाखाली दुसऱ्यांच्या पदरात घालायची, त्यातून फायदा मिळेल का? मी अनेक उदाहरण सांगेन की या कंपन्यांनी शेतकऱ्यांचा फायदा केला का नाही, तर अजिबात केला नाही. तुम्ही आत्ता उद्या माझ्याबरोबर एक चॅनलवाला पाठवा, शेतकऱ्यांची मुलाखत घेऊ. त्या ठिकाणी त्या बांधावर जाऊन तिथं खरेदी केली जाते. बाजारातला भाव आणि तिथली खरेदी केलेल्या भावचं साम्य मिळवा. रोज बाजारामध्ये भाव जो फुटतो तो कमी जास्त होत असतो, पण शेतावर घेतलेला भाव हा कमी जास्त होत नसतो, तो तिथं गेलेला व्यापारी ठरवत असतो. मगाशी बोलले ते खरी गोष्ट आहे. शेतकरी आता साधा राहिलेला नाही. शेतकऱ्याला सगळ्या मोबाईलवरून सगळीकडून माहिती कळते किती दर आहे, किती भाव आहे तो. आमचं म्हणणं असं आहे, हे जे म्हणतात ना बाजार समित्या, मग शेतकरी संघटनेने का नाही पुढाकार घेत? जसा साखरेसाठी लढा करतात, तुम्ही कापसासाठी लढा केलाय, तसंच या असलेल्या भाजीपाल्यात सगळ्यांना हमी भाव द्यावा ही मागणी का करत नाही? त्यांच्यात का धमक नाही? तुम्ही शेतकऱ्यांचा विमा काढला म्हणून दवंडी पिटवता, मग हमी भावचा एकदा निर्णय होऊन जाऊन द्या. डाळीला तुम्ही नियंत्रण आणण्यासाठी तुम्ही फिक्स रेट ठेवता, मग इतर लोकांचा खर्च बघून, शेतकऱ्यांना होणारा खर्च बघून त्या ठिकाणी त्यांना एवढा हमीभाव दिलाच पाहिजे. त्याच्या खाली खरेदी पण नाही झाली पाहिजे, त्याच्यावरती विक्री करण्याच्या बाबतीत मला अधिकार दिला पाहिजे. ही मागणी अजूनपर्यंत कोण लावून धरत का नाही? फक्त एकच आहे की दुसऱ्यांना दोष द्यायचं आणि आपलं पाप. खरं तर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला, शेतकरी वर्ग नाराज आहे. ह्या सगळ्याचं लक्ष वेधणं दुसरीकडे करण्यासाठी मला वाटतं हा निर्णय घेण्याची घाई केली असेल. आणि मी सांगतो, केंद्राचा फार प्रचंड दबाव आहे.
की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कायदा लागू झालाच पाहिजे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी हा कायदा करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये खरंच राजकारण खरं म्हणतं तर ही मंडळी करतायत, बाकी ठीक कोण आहे. करत नाही. ठीक आहे, माझ्याकडे थोडा खूप वेळ आहे, मी येतो तुमच्याकडे. काही थोडक्यात सांगा तुम्ही एक हा, मला आणि महत्त्वाचं नंतर एक सांगायचं आहे की गुजरात गव्हर्नमेंटने जसा कायदा केलेला आहे तो APMC वेगळं आणि असं डिस्क्रिमिनेशन केलेलं नाही आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने स्वतः जे 27 आयटम जे खुले केले आता प्रोसेस फूडचे, त्याच्यामध्ये सुद्धा APMC आणि असा बाहेरचा भेदभाव केलेला नाही आहे. त्यामुळे आमचा भेदभाव करू नये. मध्ये गूळ त्यांनी नियंत्रणमुक्त केला होता, परंतु तो परत त्याच्यामध्ये नियंत्रणामध्ये आणला. हे तुम्ही जर काय सतत खेळ खेळताय ते कोणाच्या जीवावर खेळताय? व्यापाऱ्याचा जीव जातोय किंवा शेतकऱ्याचा जीव जातोय. आता मॉलची इकॉनॉमी तुम्हाला सांगतो, मॉलमध्ये जो स्टॉल असतो त्याच्याकडे त्याला 25% तो माल दिला जातो, म्हणजे त्याचे 25%. त्याच्यानंतर मॉलवाल्याचं भय, त्याच्यानंतर मॉलवाला एजंट नेमतो जो ते माझा मार्केटमधनं किंवा याच्यातून माल घेतो. म्हणजे 4 एजंट त्यांचे असतात, ते शेतापासून मुंबईपर्यंत, मुंबईपासून मॉलपर्यंत आणि मॉलपासून इथपर्यंत, आणि ते तुम्हाला चालतात. आणि आम्ही एकच एजंट आहे आणि एक किरकोळ व्यापारी आहे, हा तुम्हाला चालत नाही. आणि एवढं करून सुद्धा त्यांना आम्हाला फेवरिझम तुम्हाला करायचा असेल तरी परत मालाचे मालक तुम्ही आहात म्हणून, पण तरी आमच्यावर अन्याय करू नका. ठीक आहे, शेवटी तुम्ही अगदी थोडक्यात. माझं असं म्हणणं आहे की आता हा संघर्ष काय मिटताना दिसत नाही मला. मिटणार नाही, नाही, आम्हाला- मिटणार आम्ही- नाही, आमच्या मिटणार. त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्या जीवावर नाही आहोत, आम्ही त्यांना जीवावर आम्ही नष्ट तुमच्या करू. तुम्ही तर बरोबर त्यांची व्यवस्था कोसळून पाडायला निघालाय. पाडा ना ती. आम्ही एकच म्हणतोय की मैदानात या. आलो. तुम्ही एक संरक्षण कवच घेऊन जे आज वागताय त्याच्याऐवजी तुम्ही मैदानात, खुल्या मैदानात येऊन कुस्ती खेळा तेच आणि म्हणतो व्यापार आणि शेतकऱ्याला जायला परवडेल, ज्याचा त्याचा फायदा होईल तो देईल. बरोबर आणि आहे. त्यामुळे आज व्यवस्था काय आहे? आज APMC बंद होणार नाहीये. 27 फक्त मैदानात गोष्टी यायला वगळलेल्या आहेत. सांगता, 27 पण त्या गोष्टी वगळलेल्या मैदानामध्ये आहेत. तुम्ही धनधान्य त्यांना अजून जोखून APMC ठेवता मध्येच ना. आहे. ठीक आहे. धनधान्य APMC मध्येच आहे. ठीक आहे, हा वाद चालू राहील. मला एकूण जी लक्षणं दिसत आहेत, वाद चालू राहील. कुठे काढले? नाही, पण आमचा विरोध त्यांना ड्रायफ्रूट कुठे आहे? काढलं, डाळी काढल्या, रवा डाळी आता काढल्या, मैदा काय झालं काढला, डाळीचं? साखर काढली. डाळीचे भाव काही कमी ठेवलं झाले नाही, फक्त आणि शेतकऱ्यांना तांदूळ किती आणि पैसे गहू डाळीचे ठेवला. मिळाले? शेतकऱ्यांना डाळीचे पैसे किती वाढीव मिळाले? डाळ नियंत्रण मुक्त केली, किती पैसे शेतकऱ्यांना वाढीव मिळाले आणि ग्राहकांना किती स्वस्त मिळाली डाळ? त्याचाही विरोध नाही. तुमचं म्हणणं असेल तर आम्ही मान्य आहे, पण तुम्ही APMC मधल्या व्यापाऱ्यांना मात्र त्यांच्यावरती काहीतरी गैरसमजातून म्हणा किंवा पूर्वग्रह दूषितपणे त्यांचा बदला घेण्यासारखं जे करताय ते चुकीचं आहे. ठीक आहे, आपण ही चर्चा इथेच थांबूया, कारण याचा काही निर्णय इथे होणार नाहीये. अनेक बाजू आपल्याला समजलेल्या आहेत. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा, फळं भाजीपाला थेट विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 82% लोक म्हणतायत होय, हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. 82% प्रेक्षक असं का म्हणतायत हे मी समजू शकतो, कारण ग्राहकाला वाटतंय जर शेतकऱ्यांनी थेट आपल्याला भाजीपाला फळं विकली तर ते स्वस्तात मिळेल. तसं होणार नाही, फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. शेतकऱ्याचा फायदा होणार आहे की नाही माहीत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा असा दावा आहे, होणार आहे. फायदा व्हावा शेतकऱ्याचा, सिस्टीम ज्या आहेत त्या सुधारल्या जाव्यात, एवढंच आपण म्हणू शकतो. धन्यवाद. पाहत राहा महाराष्ट्रमध्ये. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक, पाण्याचा डॉक्टर ॲक्वागार्ड, कोहिनूर ग्रुप आणि सहप्रायोजक रंगशलाका, बिल्डिंग रिपेअरिंग, वॉटर